महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा शिंदेदिगर येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष। एकाच नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला सिमेंट काँक्रीट रस्ता तर दुसऱ्या बाजूला रस्त्याचे तलावात रूपांतर। शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल, ग्रामस्थ संतप्त। शिंदेदिगर गावात विकास कामातील असमतोल पुन्हा एकदा समोर आलाय। गावातील एका भागात सिमेंट काँक्रीट रस्ता चांगल्या अवस्थेत असून नागरिकांना कोणताही त्रास होत नाही, मात्र दुसऱ्या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने रस्त्याचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले। त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना रोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दररोज सकाळी शाळेत जाणारी मुले चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत शाळेत जात आहेत। पावसामुळे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने खड्डे दिसत नाही, त्यामुळे अपघाताची भीती कायम असते। पालकांमध्येही मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ही समस्या नवीन नाही, अनेक वेळा ग्रामपंचायत आणि सरपंचांकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही। प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। याच गावातील दुसऱ्या भागात मात्र सिमेंट काँक्रीट रस्ता सुस्थितीत असल्याने तेथील नागरिकांना कोणतीही अडचण येत नाही, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून एकाच गावात विकासाचे वेगवेगळे निकष का? सर्व गावकऱ्यांना समान सुविधा मिळू नयेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की विकास कामांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व भागांचा समान विचार व्हावा। विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या रस्त्यावरील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा आणि आवश्यक ते विकास काम तातडीने हाती घ्यावे। आजचा प्रश्न केवळ एका रस्त्याचा नाही, तर समान विकास, नागरिकांची सुरक्षितता आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी यांचा आहे। प्रशासन आणि ग्रामपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सतीश गाढवे, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।